श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 26 तारखेला दत्त जयंती आहे. त्यानिमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा 20 तारखेपासून सुरू होत आहे आणि गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी सुद्धा 20 तारखेपासून सुरुवात होणार आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन आपल्याला, या ग्रंथाचे पारायण आपल्याला 20 तारखेपासून तर दत्त जयंतीपर्यंत म्हणजेच 26 तारखेपर्यंत या 7 दिवसांमध्ये करायचे आहे. गुरुचरित्र या ग्रंथाला 5वा वेद, पवित्र 5वा वेद असं मानलं जातं. म्हणून या ग्रंथाचे पारायण हे करताना त्याचे काही नियम असतात. ते नियम पाळूनच आपल्याला या ग्रंथाचे पारायण हे करायचे असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करताना आपल्याला त्याचे काय नियम आहेत, काय अटी आहेत, कोणते नियम पाळून आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करायचे आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये गुरुचरित्र पारायणाविषयी काही जर शंका असतील तर त्या नक्कीच दूर होतील आणि तुम्हीसुद्धा अगदी मनाने, पूर्ण मन लावून आणि श्रद्धेने हे गुरुचरित्र पारायण करू शकाल. तुमच्या मनात गुरुचरित्र पारायणाविषयी जी काही भीती असेल तीसुद्धा दूर होईल. त्यामुळे संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हे करताना आपल्याला 7 दिवसांमध्ये म्हणजेच सप्ताहामध्ये करायचे असते. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करताना आपण ते आपल्या घरी कधीही 3 दिवसाचे पारायण हे करू नये. घरी पारायण करताना 3 दिवसाचे पारायण आपल्याला कधीही करायचे नाही. करायचे आहे तर आपल्याला 7 दिवसाचे पूर्ण सप्ताहाचे पारायण हे करायचे आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हे 1 दिवसीय पारायण हे दत्तधामांमध्येच चालत असते. त्याचप्रमाणे 3 दिवसाचे पारायण हे सुद्धा तुम्ही कोणत्याही दत्तधामामध्ये करू शकतात. पण घरी 3 दिवसाचे पारायण हे करू नका. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की गुरुचरित्र पारायण हे महिलांनी करायचे नसते. पण ते अत्यंत चुकीचं आहे. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे महिलासुद्धा करू शकतात. महिलांनी कोणते गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्रामध्ये, मठामध्ये आपल्याला जो काही गुरुचरित्र ग्रंथ मिळतो त्या ग्रंथाचे वाचन हे, त्या ग्रंथाचे पारायण हे महिलांनी करायचे आहे. हा ग्रंथ परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या महिलांसाठी खास असा तयार केला आहे आणि त्याच ग्रंथाचे वाचन, पारायण आपल्याला महिलांना करायला चालते. त्यामुळे या ग्रंथाचे पारायण करताना तुम्ही ही शंका मनामध्ये चुकूनही येऊ नका देऊ. मूळ गुरुचरित्र ग्रंथ हा खूप मोठा आहे, पण परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला समजेल अशा शब्दांमध्ये आणि आपल्या महिलांनासुद्धा या ग्रंथाचे पारायण करता येईल यासाठी हा ग्रंथ खास तयार केला आहे आणि म्हणूनच या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे. आणि हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन हा ग्रंथ आधीच घेऊन ठेवायचा आहे. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करताना ते जर आपण सामूहिक केले तर आपल्याला त्याचे जास्त पटीने फळ हे मिळत असते. त्यामुळे तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल दिंडोरी प्रणित, तर तुम्ही तिथे जाऊन सामूहिक पारायणामध्ये सहभाग हा तुमचा नोंदवा आणि हे पारायण केल्यानंतर तुम्हाला येणारा अनुभव हा सुद्धा तितकाच प्रभावी असेल. त्यामुळे जर तुम्हाला सामूहिक पारायणामध्ये सहभागी होता आलं तर ते तुमच्यासाठी अतिशय उत्तमच असेल, तुमच्यासाठी अतिशय भाग्याची अशी गोष्ट असेल. पण जर काही कारणास्तव जर तुम्हाला या पारायणामध्ये सहभागी होता नाही आलं, काहींचा जॉब असेल तर काही नाही, तर काही अडचणी असतील, तर काहींच्या घरामध्ये लहान मुलं असतील, या कारणास्तव जर तुम्हाला या सामूहिक पारायणामध्ये सहभागी होता येत नसेल तर तुम्ही घरी तरी हे पारायण नक्कीच करा. हे पारायण केल्याने आपल्याला त्याची काय फळ मिळते हे सांगणारा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की एक गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये किती मोठे बदल हे होत असतात. आणि त्यामुळे एकदा तरी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे आपल्या आयुष्यामध्ये जरूर करावे. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सुरू करताना आपल्याला गुरुचरित्र पारायणाच्या आधीच्या दिवशी म्हणजे 20 तारखेला सप्ताह सुरू होणार आहे. तर आपल्याला 19 तारखेला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्य स्वरूपामध्ये एक छोटी पोळी, छोटी चपाती ही आपल्याला खाऊ घालायची आहे. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला कुठे कुत्रे किंवा गाय ही मिळणार नाही तर तुम्ही ही छोटी पोळी बनवायची आहे आणि अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे कुठला तरी प्राणी किंवा कुठला तरी पक्षी येईल आणि ती पोळी खाऊन जाईल. याप्रमाणे तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाय यांची छोटी पोळी बनवायची आहे आणि ती पशुपक्ष्यांसाठी ठेवून द्यायची आहे. पण ज्यांच्या घराजवळ गाय आणि कुत्रे असतील तर त्यांनी ती गाय आणि कुत्र्यांनाच ही पोळी नैवेद्य स्वरूपामध्ये खाऊ घालायची आहे. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला, आपण जी काही पूजेची मांडणी केली आहे, जो काही ग्रंथ आपण
पाटावर ठेवलेला आहे तो ग्रंथ आपल्याला पारायण चालू असेपर्यंत उचलायचा नाही आहे। घरी पारायण करताना आपण जी काही पूजेची मांडणी केली असेल आणि हा ग्रंथ ज्या पाटावर ठेवला आहे तिथून आपल्याला हा ग्रंथ 7ही दिवस उचलायचा नाही आहे, हा ग्रंथ आपल्याला हलवायचा नाही आहे। तुम्ही जर घरी पारायण करत असाल तर बाहेरून कुठूनही आल्यावर तुम्हाला वेळोवेळी गोमित्र हे तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे। गुरुचरित्र पारायण आपल्या घरी आपण करत असतो तेव्हा वेळोवेळी आपल्याला पावित्र्य हे राखायचे आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असताना ब्रह्मचर्याचे आपल्याला कडकडीत पालन हे करायचे आहे। त्याचप्रमाणे या ग्रंथाचे पारायण चालू असताना कोणालाही गादीवर हे झोपायचे नाही आहे। पण जे कोणी वयोवृद्ध असतील किंवा ज्यांना काही मणक्यांचे आजार असतील किंवा इतर काही दुखणे असतील तर त्यांनी गादीवर न झोपता खालीच जास्ती ब्लँकेट टाकून किंवा जास्ती बेडशीट टाकून हे झोपले तर चालेल, पण गादीवर झोपू नका। गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हे करायचे आहे। त्याचप्रमाणे गुरुचरित्र वाचन करत असताना आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गुरुचरित्र वाचन करतो तेव्हा स्वतः दत्त महाराज हे पारायण चालू असताना आपल्या घरी हजर असतात। त्यामुळे आपण जिथे कुठे वाचन करत असू त्या बाजूला आपल्याला दत्त महाराजांसाठी सुद्धा एक आसन हे ठेवायचे आहे। गुरुचरित्र वाचताना आपल्याला 12 ते 12:30 दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान वाचन हे बंद ठेवायचे आहे। गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण आपण पहाटे 3 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत करू शकतो, पण चुकूनही संध्याकाळी 4 वाजेनंतर गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन करू नका आणि दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे त्या वेळेमध्ये सुद्धा वाचन हे करू नका। सकाळी जर गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन तुम्ही करत असाल तर 12च्या आधी तुमची त्या दिवसाचे जे काही अध्याय आहेत ते पूर्ण होतील या पद्धतीचे नियोजन करूनच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे करायचे आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन चालू असताना आपल्याला मध्येच उठायचे नाहीये। त्या दिवसाचे संपूर्ण अध्यायांचे वाचन झाल्यावरच आपल्याला उठायचे आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण चालू असताना जर कोणाला सुतकाले किंवा वृद्धी झाली तर या ग्रंथाचे पारायण आपल्याला हे अर्धवट सोडायचे नाहीये, तर याऐवजी एखाद्या शेजाऱ्याकडनं हे पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहे। याप्रमाणे जर काही अडचण आलीच तर तुमच्या घरात जर महिला पारायण करत असेल तर त्या महिलेच्या जागी महिलेलाच पारायण करायला तुम्ही बसवा आणि जर पुरुष पारायण करत असतील तर पुरुषांच्या जागी पुरुषांनाच तुम्ही पारायण करायलाही बसवायचं आहे, पण पारायण हे अर्धवट चुकूनही सोडू नका। गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण चालू असताना कांदा लसूण हे आपल्याला खायचे नाहीये। गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण चालू असताना आपल्याला कांदा लसूण हे आपल्या आहारातून कडकडीत वर्ज्य करायचं आहे। त्याचप्रमाणे कांद्याची पात ही सुद्धा आपल्याला वर्ज्य करायची आहे। आपल्याला एक धान्य हेच खायचे आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला परान्न हे घ्यायचं नाहीये। गुरुचरित्र वाचताना आपण काय खावं आणि काय खाऊ नये, खाण्यापिण्याचे कोणते नियम आहेत यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी बनवेल, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की गुरुचरित्र पारायण करताना काय खायचे आहे। गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला परान्न हे घ्यायचे नाहीये आणि त्याचप्रमाणे आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचं त्यांनी बनवलेलं अन्न हे आपल्याला खाण्यासाठी काही हरकत नाही। गुरुचरित्र वाचताना उपवास करायचा नाहीये, तर दोन्ही वेळेस आपल्याला एक धान्य हेच खायचे आहे। एक धान्य म्हणजे काय, तर आपण जर पहिल्या दिवशी जर गव्हाची चपाती खाल्ली तर आपल्याला 7ही दिवस गव्हाची चपातीच खायची आहे आणि या उलट जर आपण ज्वारी किंवा बाजरी जर खाल्ली तर या 7ही दिवस आपल्याला दोन्ही वेळेस ज्वारी किंवा बाजरीच खायची आहे। गुरुचरित्र वाचन करत असताना महिलांनी साडी नेसूनच हे गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन हे करायचे आहे आणि आपल्या हातामध्ये 2-2 काचेच्या बांगड्या या घालायच्या आहे आणि कपाळाला टिकली न लावता कुंकू लावून या गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन हे करायचे आहे। काळे कपडे नेसून आपल्याला या गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन हे करायचे नाहीये, मग तो कोणी असो, पुरुष असो, महिला असो किंवा कुठला मुलगा किंवा मुलगी असली तरीसुद्धा त्यांना काळे कपडे घालून गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन हे करायचे नाहीये। त्याचप्रमाणे महिला किंवा जर कुठली मुलगी हे गुरुचरित्र पारायण करत असेल तर त्यांनी आपले केस हे मोकळे न सोडता वर बांधायचे आहे, त्याचा आंबाडा हा बांधायचा आहे, पण चुकूनही केस हे मोकळे सोडून गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे करू नका। आणि जर कुठली मुलगी पारायण करत असेल तर तिने जीन्स टॉप घालून हे पारायण करायचे नाहीये। शक्य होईल तर साडी घालूनच हे पारायण करायचे आहे आणि जर शक्य नाहीच झालं तर सलवार कुर्ती घालून हे पारायण केले तरीसुद्धा चालेल। मुलींनी पंजाबी ड्रेस घालून हे पारायण केले तरीसुद्धा चालेल आणि पारायण करत असताना महिलांनी आणि मुलींनी डोक्यावर ओढणी किंवा पदर हा घ्यायचा आहे आणि मगच या ग्रंथाचे पारायण हे करायचे आहे। त्याचप्रमाणे पुरुष जर हे पारायण करत असतील तर पुरुषांनी या कालावधीमध्ये दाढीही वाढवायची नाहीये आणि दाढी करताना ती स्वतःच्याच हाताने करायची आहे। त्याचप्रमाणे
पुरुषांनी हे पारायण करत असताना जीन्स पॅन्ट न घालता जर त्यांना शक्य असेल तर त्यांनी धोतर नेसून हे पारायण केले तर अतिशय उत्तम होईल। गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन चालू असताना चामड्याच्या चपलांऐवजी आपल्याला रबरी चप्पल जोड हे वापरायचे आहे। या 7 दिवसांमध्ये आपल्याला चामडं हे वापरायचं नाही आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करताना आपल्याला अगदी दररोज दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची म्हणजेच या ग्रंथाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर सर्वात आधी स्वामीस्तवन हे म्हणायचे आहे आणि त्यानंतर एक माळ ही आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे। त्याचप्रमाणे एक माळ आपल्याला गायत्री मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणूनच आपल्याला पुढे या ग्रंथाचे रोज ज्याप्रमाणे अध्याय हे वाचन आहेत त्याचप्रमाणे पुढचे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत। म्हणजे रोज आपल्याला सर्वात आधी स्वामीस्तवन म्हणायचं आहे, त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि गायत्री मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर अथर्वशीर्ष पठण करूनच आपल्याला रोजचे जे काही अध्याय आहेत ते पठण करायचे आहेत। गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृत शौच असणाऱ्यांच्या घरी आपल्याला जायचं नाही आहे, कुठेही अंत्यविधीला आपल्याला जायचं नाही आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन चालू असताना आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे। हा नियम आपल्याला अगदी रोज न चुकता करायचा आहे। त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे जरूर आणि जरूर वाचायचे आहे, कारण गुरुचरित्र वाचत असताना आपल्याकडनं जर काही कळत न कळत कुठली चूक झाली असेल तर त्या चुकीचे क्षालन व्हावे याकरता आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे जरूर वाचायचे आहे। गुरुचरित्र वाचन करणारी व्यक्ती जे काही खाणार पिणार असेल त्या पदार्थांचाच नैवेद्य गुरुचरित्र ग्रंथाला हा आपल्याला दाखवायचा आहे। गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण आपल्या घरात जोवर चालू आहे तोपर्यंत आपल्याला मांसाहार हा आपल्या घरामध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करत असताना आपण वाचन पूर्ण होईस्तोवर दिवा आणि अगरबत्ती हे तेवत ठेवायचे आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल या 7 दिवस अखंड दिवा लावणं तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तो तसा सुद्धा लावू शकतात, पण हे जर तुम्हाला शक्य नसेल तर निदान तुम्ही वाचन चालू असेस्तोवर तरी दिवा आणि अगरबत्ती हे सुरूच ठेवायचे आहे। गुरुचरित्र वाचन करताना पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 हे अध्याय वाचायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहे, तर तिसऱ्या दिवशी 22 ते 29 इतके अध्याय वाचायचे आहे। चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहे आणि 5व्या दिवशी 30 ते 38 अध्याय वाचायचे आहे। 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 इतके अध्याय आपल्याला या 7 दिवसांमध्ये वाचायचे आहेत। दत्त जयंती आहे 26 तारखेला, तर या 26 तारखेपर्यंत आपल्याला या 7 दिवसांमध्ये याप्रमाणे या गुरुचरित्र ग्रंथाचे अध्याय वाचून पारायण हे करायचे आहे आणि या सप्ताहाची सांगता ही 8व्या दिवशी होत असते। जरी दत्त जयंती ही 26 तारखेला असली तरी सुद्धा 27 तारखेला या सप्ताहाची सांगता होईल। गुरुचरित्र वाचताना आपल्याला आसनावर बसूनच हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे। त्याचप्रमाणे आपण ज्या पाटावर गुरुचरित्र ग्रंथ हा ठेवणार असू त्या पाटावर आपल्याला आधी एक वस्त्र तर टाकायचंच आहे, पण आपल्याला हा गुरुचरित्र ग्रंथाचे आपल्याला त्या दिवसाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर हा गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे। त्यामुळे आपल्याला पाटावर एक वस्त्र टाकायचं आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाखाली तो झाकून ठेवण्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र वस्त्र हे आपल्याला टाकायचं आहे आणि त्या दिवसाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर हा ग्रंथ ही पोथी जी आहे ती आपल्याला त्या वस्त्राने ही पोथी आपल्याला झाकून ठेवायची आहे। गुरुचरित्र या ग्रंथाचे सप्ताहाची सांगता करताना आपल्याला शेवटच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवताना आपल्याला 4 नैवेद्य हे मांडायचे आहेत, तर ते 4 नैवेद्य कोणासाठी आहे तर पहिला नैवेद्य आहे श्री दत्त महाराजांसाठी, दुसरा नैवेद्य आहे आपली कुलदेवतेसाठी आणि तिसरा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि एक नैवेद्य आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथासाठी ठेवायचा आहे। याप्रमाणे आपल्याला शेवटच्या सांगतेच्या दिवशी 4 नैवेद्य हे मांडायचे आहेत आणि त्यानंतर आरती करायची आहे। सप्ताहाची सांगता कशी करावी यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, जेणेकरून तुम्हाला सप्ताहाची सांगता कशी करावी हे समजेल। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र वाचन करत असताना त्याचे नियम काय आहेत, त्याचे अटी काय आहे आणि कोणत्या नियमांचे पालन करूनच आपल्याला या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि अजूनही जर एखादा कुठला नियम हा तुम्हाला माझ्याकडनं सांगायचा राहिला असेल तर त्याबद्दल सुद्धा मी ती माहिती देणारा व्हिडिओ हा सुद्धा नक्कीच बनवेल आणि तो सुद्धा या चॅनलवर नक्कीच टाकेल। आणि हे नियम पाळूनच जर तुमच्याकडनं पारायण हे होत असेल तरच तुम्ही पारायण करा, नाहीतर या नियमांचे पालन जर तुमच्याकडनं होणार नसेल तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हे करू नका। तर आज आपण संपूर्ण माहिती बघितली आहे की गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन करत असताना आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहेत आणि अजून अशीच
गुरुचरित्र पारायणासंबंधित माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणाऱ्या आणखीन काही व्हिडिओंमध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहितीही मिळेल. आणि म्हणूनच माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा, जेणेकरून जे कोणी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करणार असतील त्या सर्वांना ही माहिती मिळेल आणि कुठलीही भीती मनामध्ये न ठेवता ते सुद्धा या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे जरूर करतील. आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.